बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी अंजली दमनिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता नुकतेच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमनिया यांनी मोठे आणि अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमनिया यांनी म्हटले आहे की जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होणार नाही तोपर्यंत मी ठिय्या घेणार नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू असे थेट आता अंजली दमनिया यांनी म्हटले आहे. आज त्या बीडच्या एसपींची भेट घेणार आहे. माझ्या वडिलांनी शेवटपर्यंत समाजसेवा केली. मुलगी वैभवी. माझ्या वडिलांना कोणताही गुन्हा नसताना त्यांना हाल करून मारण्यात आला. त्यांनी शेवटपर्यंत समाजसेवा केली. अखेरच्या दिवसातही त्यांनी एका दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. त्यानंतर त्यांना हाल करून मारण्यात आला. असा प्रसंग भविष्यात कुणावरही येऊ नये अशी भावना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी यांनी व्यक्त केली. मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायला नको होते नरेंद्र पाटील. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायला नको होते. अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. आता देशमुख यांना न्याय देण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. स्वानंद पाटील बीड यांनी म्हटले आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस उलटले मात्र अद्यापही या घटनेतील आरोपी फरार आहेत. आज बीड शहरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी सर्व पक्षाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठीशी घालू नये मनोज जरांगे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यात हलगर्जीपणा करू नये. तुमच्या सत्तेत ते लोक आहेत, तुम्ही कुणाचा मुलाजा ठेवू नये असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर फडणवीसांनी मुंडेंना धोस दिली तर आरोपींना सकाळपर्यंत हजर येईल. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठीशी घालू नये. मनोज जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री जातीयवाद पसरेल असे काही करू नये. जातीयवाद नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. लोक गुंडागिरी करत, जमिनी हडपत, पोलिसांना अरेरावी करत शिवाय देऊ लागले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. तुम्ही यांना सांभाळू नका, नाहीतर तुमच्यावर तोंडघाशी पडण्याची वेळ येईल. वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे वाचवत आहेत. धस. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे वाचवत आहेत. ते राज्याचे मंत्री आहेत. मंत्री असल्यावर हेच पालकमंत्री होतील हा भीतियुक्त दबाव पोलीस यंत्रणेवर असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान सुरेश धस म्हणाले की वाल्मिक कराड हे माझ्या नाही तर मंत्र्याच्या जवळचे आहेत. राजकारणात मित्र म्हणून आम्ही राहत होतो, पण आम्ही आमच्या मित्राला सांगितले का की संतोष देशमुखाचे हे करा म्हणून. तुम्ही म्हणतात ना माझा फार जवळचे आहे तर तग 2 मिनिटात शरण जात नाही. वाल्मिक तुझ्यामुळे वाटोळे होत आहे, तू शरण जा असे का सांगत नाही. तुमच्यावर केवळ कन्नीचा गुन्हा दाखल आहे, तीही 2चा गुन्हा दाखल नाही. मग तुम्ही शरण का जात नाही याचा अर्थ तुम्ही कोणत्या गुन्ह्यात आहात. वाल्मिक कराडला अटक करा. क्षीरसागर. वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. संतोष देशमुख हे बौद्ध समाजाच्या मुलासाठी पुढे आले होते. या मोर्चात कोणतेच राजकारण नसल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. वाल्मिक कराडच्या गुंडाकडूनच देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली. मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. खासदार सोनवणे. मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. बीडमधील मोर्चात सहभागी होत सोनवणे यांनी आम्ही सर्व देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चामध्ये देशमुख यांची मुले, पत्नी देखील सहभागी. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुले व पत्नी, मुलासह बंधू धनंजय देशमुख हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा कोणाच्याच नेतृत्वात काढण्यात येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वांनी एक होत बाबांना न्याय मिळवून द्या. मुलगी वैभवी देशमुख. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढला. या मोर्चात अनेक नेते उपस्थित झालेत. यात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचीही समावेश आहे. आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. तर संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी यांनी सर्वांनी एक होत माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली त्या हत्याऱ्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे.